लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. लोकल टू ग्लोबलच्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करावे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. नाशिकला जागतिक दर्जाचे उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योग आणि मागणी आधारित उत्पादन, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके, जागतिक बाजारपेठांचा अभ्यास, नाविन्य, क्षमता बांधणी आणि परस्पर सहकार्य यावर भर द्यावा. तसेच उद्योगांना आवश्यक प्रमाणपत्रे, व्यवसाय सुलभता, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, निर्यात वृद्धीसाठी आवश्यक पूरक व्यवस्था उभारण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून लोकल टू ग्लोबल या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिकच्या उत्पादकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे. जिल्हा उद्योग केंद्र नाशिक, जिल्हा प्रशासन आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आज नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर C10 MIDC अंबड येथे निर्यात जनजागृती शिबिर आणि ई-कॉमर्स एक्सपर्ट समिट आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते. यावेळी परराष्ट्र व्यापार महासंचालनालय अतिरिक्त महासंचालक RK मिश्रा, DGFTचे उपमहासंचालक श्री अश्विन गोलपकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त चेतन पाटील, KPMGचे प्रीतम मोहन सिंग, निमाचे प्रतिनिधी मनीष रावल यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक, MSME प्रतिनिधी, स्टार्टअप्स, महिला उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार, नव उद्योजक उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलंय की उद्योगांनी केवळ बाजारपेठेतील मागणीचा सखोल अभ्यास करून उत्पादनाची दिशा निश्चित करावी. उत्पादन क्षमतेवर भर न देता हे करावे. उत्पादन बाजारात आणण्यासाठी त्यासाठी तयार असलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची ओळख करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उत्पादनांची विविधता वाढवून जागतिक स्पर्धेसाठी सक्षम उत्पादन पोर्टफोलिओ तयार करणे ही काळाची गरज आहे. मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी स्थानिक कच्च्या मालाचा वापर, मूल्यवर्धन, स्थानिकीकरणाला चालना देणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निर्यातक्षम उत्पादनांनी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांची पूर्तता करून संबंधित देशांमध्ये आवश्यक असलेली प्रमाणपत्रे प्राप्त करावीत. उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी व्यवसाय सुलभता, सक्षम पूरक व्यवस्था आणि प्रशासकीय पूरक व्यवस्था सहाय्य उपलब्ध करून देणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे, आवश्यक परवानग्या तसेच विविध शासकीय प्रक्रियांमध्ये उद्योगांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. नाशिक ड्रायपोर्ट्सचा प्रभावी वापर करून निर्यात खर्च कमी करणे, दळणवळण अधिक सक्षम करणे, जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणी वाढवणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. तसेच उद्योग प्रशासकीय विभाग, निर्यात प्रोत्साहन संस्था, बँका, सनदी, लेखापाल, इतर सहाय्यक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करण्याची आज गरज आहे. जिल्हा प्रशासन आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या काळात बायर सेलर मीट आयोजित करण्यात येणार असून त्याद्वारे उद्योजकांना नव्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा अवलंब, ज्ञानविनिमय, निर्यात वित्त, बँकिंग सुविधा आणि करविषयक मार्गदर्शनाद्वारे उद्योगांनी क्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी उद्योगांनी गुणवत्ता, उत्पादकता, नाविन्य,
खर्च कार्यक्षमता वाढवण्यासोबतच संबंधित देशांची भाषा, संस्कृती आणि व्यावसायिक पद्धती समजून घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा यांचा योग्य समतोल राखून स्पर्धात्मक उत्पादनांची निर्मिती केल्यास नाशिकची निर्यात क्षमता निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करत नाशिकला जागतिक स्तरावरील उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योग, शासन, वित्तीय संस्था आणि सर्व संबंधित घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी यावेळी केले. परराष्ट्र व्यापार महासंचालनालय अतिरिक्त महासंचालक आर के मिश्रा यांनी आपल्या मनोगतातून निर्यात जनजागृती शिबिर ई-कॉमर्स एक्सपोर्ट समिट आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या शिबिराचा उद्देश केवळ प्रशिक्षण देणे नसून निर्यात क्षेत्रात नव्यानं प्रवेश करू इच्छिणारे उद्योजक आणि विद्यमान निर्यातदार यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचे मजबूत जाळे निर्माण करणे हा आहे. जगभरात ज्या देशांनी आणि उद्योगांनी निर्यातीत यश मिळवलं आहे त्यामागे परस्पर सहकार्य, माहितीची देवाणघेवाण आणि बाजारपेठेचे सखोल ज्ञान हे महत्त्वाचे घटक राहिले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निर्यात जनजागृती शिबिरात DGFT-कडून IEC नोंदणी प्रक्रिया, FTP 2023 योजना आणि एक्सपोर्ट प्रमोशन मिशन याबाबत माहिती देण्यात आली. ECGC मार्फत निर्यात पतविमा, ॲक्सिम बँक मार्फत निर्यात वित्तीय सहाय्य, लीड बँककडून निर्यात वित्त, ॲपेडाकडून कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीतील संधी, CGTMSE-कडून कर्ज हमी योजना, SIDBI, नाबार्ड, इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आणि प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल यांच्याकडून विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात इंडिया पोस्टमार्फत डाक निर्यात केंद्राच्या सुविधा, KPMG-कडून मार्गदर्शन तसेच DHL, वॉलमार्ट, फेडेक्स यासारख्या ई-कॉमर्स भागीदारांचे सादरीकरण झाले. शासकीय संस्था आणि ई-कॉमर्स प्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष संवाद आणि सुविधा केंद्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त श्री पाटील यांनी केला. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उपर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाळा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.